जोडी मात्र सज्ज होतीये. ओपनिंग बिनीचे दोन फलंदाज जे डावाची सुरुवात करतील. इथे पहिल्या सामन्यात आपण पाहिलं असेल हार्दिक यांचा खूप चांगला क्रिकेट खेळ झाला होता आणि आता देखील त्याच्यावरती जबाबदारी असेल संघाची. पुन्हा एकदा एक चांगला खेळ सुरुवातीला चांगला खेळ करावा ह्या हेतूने त्यांना आघाडीला पाठवलं गेलंय. तर पहिल्या षटकाला सुरुवात गोलंदाजी मार्कवर आपला मोर्चा वळत सांभाळतायत ते गोलंदाज मयूर आपण पाहिलं असेल की ज्यांचा पहिला चेंडू अगदी चांगल्यापैकी अगदी सुरुवात झाली. मागच्या सामन्यात त्यांनी देखील एक चांगला गोलंदाजी केली होती ती संघ करता आणि आता डॉटने सुरुवात. तर या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र थोडंसं गती कमी ठेवली. चेंडू थोडंसं अगदी टप्पा देखील अचूक ठेवताना चेंडू गेला तर एसटी मागे डॉट स्वरूपात सलग दोन चेंडू अगदी खूप चांगले हाताळले गेलेत गोलंदाज मयूर यांनी आणि आपली एक चांगली सुरुवात देत आहेत. पॉवर प्लेमध्ये एक चांगला चेंडू हाताळताना तर दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त होताना एक चांगलीशी सुरुवात. श्री बालीजी संघाला एक चांगला क्रिकेट इथे खेळावं लागेल कारण पाहतोय आतापर्यंत पहिली बॅटिंग करणे दोन संघांनी अगदी विजय मिळवला आहेत पहिल्या दोन सामन्यामधून. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात मात्र अगदी वेगळं चित्र पाहायला मिळालं. परंतु इथे मात्र अगदी फसतोय. चौथ्या सामन्यातून नुकताच एक चौकार आला. तो पहिले दोन चेंडू डॉट झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक चौकाराने सुरुवात तर होते ती फलंदाज हार्दिक यांची. हार्दिक पावडे आपण पाहत असाल आलोंडे गावाला बिलॉंग करणारा आपण हा खेळाडू पाहतोय. अगदी विक्रमगड तालुक्यातील दर्जेदार खेळाडू या स्पर्धेत देखील आपण चमकताना पाहतोय आणि तशा प्रकारचा हा खेळाडू आहे. पुढचा चेंडू इथे मात्र अगदी बघतो आपण अगदी उलटा फटका मारताना अगदी स्विच हिटचा फटका मारला गेलाय आणि चेंडू अगदी डीप पासून निघून गेला. तो सरळ सीमा पार दिशतक्षकाने प्रयत्न खूप केले होते चेंडूला थांबवण्याचे. अगदी त्याच्यापासून चेंडू अगदी दूर निघून गेला आणि सरळ गेला तो ओव्हर द टॉप चौकाराकरता 4. त्यामुळे सलगचा हा दुसरा चौकार आला. दोन चौकाराच्या बरोबर सगळ्याची धावसंख्या पोहोचली ती फलकावर 8 धावांवर. 4 चेंडू जे संपलेत. सुरुवातीच्या 2 चेंडूवर अगदी हुकूमत होती गोलंदाज मयूर यांची. पण त्यानंतर मात्र पुढच्या 2 चेंडूवर 2 चांगले फटके पाहायला मिळाले ते हार्दिक यांच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 8 या अंकावर. तर बिनबाद 8 धाव अशी सध्याची स्थिती आपण संघाची पाहतोय. या पावलेच्या षटकामधून थोडेसे नक्कीच काहीतरी सूचना केल्या जातात त्यांच्या खेळाडूंकडून त्या हार्दिक यांना मयूर यांच्यासाठी. कारण हार्दिक तर एका बाजूला पण जातोय चांगला इथे खेळी करतायत परंतु त्यांना कशा प्रकारे रोखायचं या हेतूने मात्र काहीतरी हितगुज झालं असेल. इथे मात्र अगदी घुटनाटे कशा प्रकारचा फटका पाहायला मिळतो. याचा जबरदस्त फटका अगदी चेंडू गेलाय तो सर्व सीमे पलीकडे आणि उत्कृष्ट षटकार. या सामन्यातला पहिला षटकार पाहायला मिळतोय तो हार्दिक यांच्या बॅटमधून. सलग मात्र आपण पाहिलं असेल 2 चौकार ठोकले आणि तिसऱ्या चेंडूवर अगदी हल्ला बॉल अटॅक करताना चेंडूला अगदी सुरेख फटका मला अगदी तो सीमे पलीकडे लॉंग लेगच्या बाजूने षटकार आला. तर या 6 धावांची वाढ होताना धावसंख्या तब्बल पोहोचलेली ती 14वर. बिनबाद 14 धावा. हार्दिक अगदी पूर्ण आपण पाहतोय आपला क्लास दाखवत आहेत आपला खेळ दाखवत आहेत. इन्फॉर्म खेळाडू आहेत कारण सातत्याने अगदी 2 सामन्यामध्ये चांगली सुरुवात त्यांनी बघायच्या सामन्यात देखील केली होती. आता देखील चांगली सुरुवात करत असताना संघाला एक चांगली स्टार्ट मिळू देत आहेत ती पहिल्या पावलाच्या षटकामधून. तर मयूर षटकात आतापर्यंत 5 चेंडू संपवले गेलेत. पॉवर प्लेचा षटक असल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा सध्या बॅटिंग करण्यास संघाला मिळाला आणि षटकातला अंतिम चेंडू इथे मात्र चांगला चेंडू पाहायला येतोय गोलंदाज मार्फत आणि जेव्हा स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत गेलेत तोपर्यंत सहज त्याने एक सिंगल धाव. त्यामुळेच एक धावेने इथे षटकाचा पण पहिला खेळ संपला गेलाय आणि एक धाव वाढत असताना धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 15वर. 15 विदाउट लॉस. बिनबाद 15 धावा जी सुरुवात आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना होम स्ट्रायकर ज्याची सुरुवात तर मोहितचं षटक संपलं गेलं. थोडंसं खर्चीलं षटक पाहायला मिळाला ते संघ करता. तर पहिल्या षटकात आल्या धावा त्या एकंदरीत 15 धावा बिनबाद आणि त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात. नवीन गोलंदाज नंदन पाटील जो खेळाडू आपण नेहमी पाहतोय कोल्हे संघ करता अनेक वेळा चांगली कामगिरी करताना आणि आता त्याची इथे वर्णी लागते मैदानातून दुसरा गोलंदाज म्हणून ते आपलं काम करण्यासाठी सज्ज झालेत आपल्या बॉलिंग मार्कवर.
तर प्रत्येक संघामध्ये आपण जर विचार केला तर खूप चांगली दर्जेदार अशी निवड केली गेली प्रत्येक संघाच्या बाबतीत आणि एक जबरदस्त संघ बनवले गेले, त्यामुळेच प्रत्येक सामना अगदी चुरशीचा इथे पाहायला मिळतोय. इथे पंच पुन्हा एकदा नव्याने गाड घेतील, सुरुवात करतील आपल्या गोलंदाजीला. नक्कीच तरी सुरुवात तर होणार आहे या नवीन षटकातून. तर बिनबाद 15 धावा. त्यानंतर या पहिल्या षटकातील पहिला चेंडूवर अगदी पॅडल स्वीपचा वापर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडा हवेत होता थोडा कालावधीत आणि त्यानंतर चेंडू गेला तो स्क्वेअर लेग रिजनला. तोपर्यंत सहजतेने 2 धावा इथे घेतात फलंदाज हार्दिक. या 2 धावांची वाढ जाताना संघाची धावसंख्या पोहोचले फलकावरती 17 वर 17. तर नंतर यांच्या षटकाला जेव्हा सुरुवात झाली ती पहिल्याच चेंडूवर 2 धावा आल्या आणि पुढचा चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू अगदी हवेत थोडासा तिथे क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न जरूर केले होते चेंडूपर्यंत पोहोचण्याचे, परंतु अखेर चेंडू अगदी बॅकअप वाढवून येतोय आणि यावर देखील 2 धावा आल्यात. सलग 2 चेंडूवर 2 धावा आल्या. धावसंख्या वाढती आता धावफलकावरती आतापर्यंत 19. तर हार्दिक पावडे आणि त्याच्या साथीला आपण पाहतो प्रसाद शेलार अशी जोडी मैदानात सध्या मात्र ओपनिंग बिनीचे फलंदाज जे डावाची सुरुवात करत होते स्ट्रायकर संघाकडून. थोडंसं गेम फास्ट झालं पाहिजे, आपण पाहतो वेळेला महत्व दिलं पाहिजे कारण आपल्याला आज 10 सामने कव्हर करायचे आहेत आणि या दृष्टीने मात्र आपले आयोजन कमिटी देखील थोडंसं निश्चित चिंतित आहे कारण आजचे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. ते वेळेला आपण लक्ष दिलं तर नक्कीच सामने होतील. आणि पुढचा चेंडू थोडंसं हवेमध्ये ते क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर राहिलेत आणि चेंडू स्टॉप होतोय तोपर्यंत असंच त्याने इथे 2 धावा पुन्हा एकदा मिळवल्यात. तर फलंदाज हार्दिक यांची धावा घेण्याची अगदी चांगली पैकी आपण पाहतोय संघासाठी अगदी सर्वस्व देत आहेत आणि आतापर्यंत चांगले स्ट्रोक तरी खेळ सुरुवातीला चौकार ठोकले, त्यानंतर षटकार देखील ठोकला आणि आता सिंगल डबलला महत्व देत असताना 2 धावा आल्यात. धावसंख्या 2 पोहोचली ती 21 वर 21. नंदनीची एक बेहतरीन गोलंदाजी पण पाहतोय की प्रत्येक चेंडू खेळण्यासाठी भाग पडलाय फलंदाजांना आणि आतापर्यंत प्रत्येकी 2-2 धावा आल्यात पहिल्या 3 चेंडू खेळ संपताना. पुढचा चेंडू यायचा चेंडू ऑप्शनला थोडासा ठेवला होता तिथं तरी देखील फलंदाजांनी यावेळी चांगला फटका मारण्याचा नादात फटका फसला आणि चेंडूवर चांगला झेल टिपला गेला. अगदी चांगला झेल घेताना मात्र क्षेत्ररक्षक मागे धावत जाऊन त्याने अगदी झेल टिपला आणि लक्ष केंद्रित करताना अगदी महत्वाची विकेट मिळून दिली सगळ्याला ती नंदन पाटील यांनी. कारण पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो हार्दिक सारखा एक नामवलेला फलंदाज ज्याने इथे बाद केला गेलाय. सगळ्याला थोडंसं सतावत होते, त्याच फलंदाज मात्र टार्गेट करताना विकेट आली पहिली. एक गडी बाद झालाय. हार्दिक पावडे बॅक टू द पेव्हिलियन आणि एक बाद होताना सगळी धावसंख्या फलकावर पोहोचली ती 21 धावा 21. तर अखेर नंदन यांनी यश मिळवलं. सगळ्याला एक महत्वाचं यशाची आवश्यकता होती, तो यश मिळवत असताना हा पहिला फलंदाज माघारी परतला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येत आहेत ते अनिकेत लाटे अर्थात अनिकेत पाटील या नावाने आपण त्यांना बरेच वेळा पाहतो. एक दर्जेदार खेळाडू आहे. तर पाहूयात कशा प्रकारे ते संघासाठी सुरुवात करून देतील. मात्र पहिला तर एक गडी बाद झाला, एक गडी बाद 21 अशी सध्याची स्थिती आहे संघाची. प्रथम बॅटिंग करताना ओम स्ट्रायकर संघाची. तर नंदन या षटकातून 5वा चेंडू तर अनिकेत लाटे आपण बघतोय विक्रमी तालुक्यातला एक चांगला दर्जेदार हा फलंदाज आणि फेस करताना पुढच्या चेंडूवर अगदी चांगल्या विकेटला स्लाइस केला गेला होता. एक धाव तर जरूर घेत आहेत. आपलं वैयक्तिक ओपन अकाउंट करताना अनिकेतने सुरुवात केलेली याच एकेरी धावेने संघ पोहोचतोय फलकावर तो 1 बाद 22 या अंकावर 22 प्लस ऑफ 1. बघता बघता नंदनची एक चांगलीशी गोलंदाजी आपण पाहतोय षटकातली पाहतोय आणि आतापर्यंत 5 चेंडू संपले गेलेत. ती या षटकातले अंतिम चेंडूचा इथे खेळ बाकी राहिला आहे. शेवटचा चेंडू असेल तो या दुसऱ्या षटकातला. तर प्रथमच सामना करतील ते प्रसाद शेलार. हो हो क्या बात आहे. अतिशय सुरेख चेंडू होता. हलकासा अपील देखील होते परंतु अगदी चेंडू पासून बॅट पासून चेंडू दूर राहिला आणि षटक संपलं गेलं ते इथे दुसरं. तर 2 षटकाचा बॅटिंग पावले संपला गेलाय आणि त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना अगदी धावसंख्या पाहतोय पण फलकावर पोहोचली ती 22. 11च्या गतीने धावा आल्यात. धाव फलकावर 22 धावा. एक गडी बाद. हार्दिक बाद झाल्यानंतर आपण पाहतोय प्रसाद शेलार आणि अनिकेत लाटे ही जोडी मैदानात सध्या स्थिरावू लागली आहे. तर
तर षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय ते विशाल सांबरे. तर नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीमध्ये बदल होत असताना मात्र विशाल यांची जबाबदारी सोपवली आहे. यायचं थोडासा नक्कीच यॉर्कर लेनचा चेंडू होता फलंदाजांनी अगदी जमिनीत मारलेला फटका निघतो तो लागणला. तोपर्यंत एक सिंगल धावली ती फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचले ती 23 वर 23 रन. एक बाद 23 धावा. विशाल सांबरे आपण पाहतोय सध्या बॉलिंगची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना या षटकातील दुसरा चेंडू. षटक आपण सध्या तिसरं पाहत असाला त्यातील मात्र हा दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज. इथे फुल टॉस घेताना एक चांगला बेहतरीन फटका मात्र तिथे क्षेत्ररक्षकांकडून केलेली चुकी. नक्कीच एक चांगली संधी होती झेल घेण्याची परंतु इथे झेल सुटला आणि नंतर परिणाम स्वरूप चेंडू गेला तो सीमा पार चौकार. तर अशा प्रकारचे झेल तुम्हाला नक्कीच सगळं मार्क ठरू शकतात सामन्यातून. कारण एक महत्वाचा फलंदाज इथे बाद झाला असता विशासारखा पडतोय की एक फटकेबाज फलंदाज प्रसाद शेलार ज्यांना हे जीवदान दिलं त्या जीवदानाचा लाभ किती उठवतील आपल्या संघाकरता ते सांगणं कठीण आहे. परंतु अशा परिस्थितीत त्यांच्या खातं जे उघडलं ते चौकाराने आणि कुठेतरी दुर्दैव म्हणावं गेला विशाल सांबरे यांचा एक चांगली संधी निर्माण केली परंतु साथ लाभली नाही आणि चौकाराचा फायदा मिळतात. सगळ्याची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 27. चला टाइमपास अजिबात नको खूप वेळ जातोय आणि हाच वेळ चिंतेची बाब असेल आजच्या दिवसाची. कारण वेळेला महत्व देत असताना आपण याला सामने संपवायचे आहेत आजचे. पुन्हा एकदा मात्र लोअर फुलटॉस होता याचा चेंडू अगदी बघितला तर काउकुला क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केला जातो तोपर्यंत एक सिंगल धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली 28. तर हवं का होईना प्रसाद शेलार देखील आता सामन्यात चांगल्यापैकी जज करू लागलेत. अनिकेतच्या साथीला हे दोन फलंदाज आपण मैदानात पाहतो खेळत असताना यावेळी सामना करतील अनिकेत. तर अगदी शेलपडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण होतोय अनिकेत लाटे आणि पुढच्या चेंडूवर एका बेहतरीन फटका. इथे मात्र चेंडू नक्की थांबणार नाही तर निघून चाललाय तो सरळ सीमे पलीकडे षटकार. A1 दर्जेदार षटकाराला तो बॅट मधून अनिकेतच्या आणि संघासाठी 6 धावांची मात्र ही पर्वणी राहिली कारण 6 धावांची वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती धावफलकावर तब्बल पोहोचली ती 34 धावा 34. एक गडी बाद 34. जे काम हार्दिक यांनी ठेवलं होतं पुरं ते मात्र पूर्ण करण्याच्या दृष्टीने हेतूने मात्र दोन्ही फलंदाज खेळताना आपण पाहतोय. इथे चेंडू टपावल्यानंतर बराचसा स्विंग झाला आणि पंच हसमुख पाटील इथे मात्र चेंडू वाईट घोषित करतायत. एक अवांतर धावसंख्यासाठी भर करते आणि याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर आतापर्यंत 35-35. तर विशाल सांबरे आतापर्यंत एक चांगली गोली करत होते परंतु इथे नुकताच एक खराब चेंडू टाकून गेलेत आणि तो चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. यास अगदी बिझी प्लेअर आपण होते चेंडूला फटकवला गेलाय तो स्क्वेअर लेग रिझलला आणि फक्त एकच धाव चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी झालंय. अचूकतेने फेक देखील येताना एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 36 वर 36. तर हार्दिक बाजारानंतर आपण बघतो की दोन फलंदाज आपली जबाबदारी मात्र चांगल्यापैकी पार पाडतायत सामन्यातून आणि षटकातील आता शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलाव पाहायला मिळतो कारण प्रसाद शेलार ज्यानंतर फिल्डिंग मध्ये 2 क्षेत्ररक्षक जे पाठीमागे इस्ट्रिक्शनच्या मागे पाहतोय एक शॉर्ट लेगला एक शॉर्ट थर्ड मॅनला आणि आडव्या बॅटने हा चांगला फटका तिथे निघाला जमिनीवर मारलेला फटका तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतात आणि फेक देखील होती तोपर्यंत बराचसा उशीर झाला फेक करण्यामध्ये आणि याचाच फायदा घेताना 2 धावा अगदी अर्जित केल्या गेल्यात त्या फलंदाजीच्या माध्यमातून आणि या 2 धावांबरोबर इथे षटक देखील संपलं गेलंय. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या पोहोचली ती 1 बाद 38 धावा 38. तर प्रसाद शेलार आणि अनिकेत लाटे संघाला एक चांगल्यापैकी डावाला आकार देत आहेत. तिथे मात्र विकेट घेणं गरजेचं असेल. तिसरी बालाजी चॅम्पियन संघाला जो संघ मागच्या सामन्यातून अतिशय जबरदस्त प्रभावशाली खेळ करून पहिल्या सामन्यात जिंकला होता आणि दुसऱ्या सामन्यात त्यांची आपण सध्या कामगिरी पाहतोय ती फिल्डिंग आणि गोलंदाजी. तर 3 षटकं संपली गेलेत. नवीन षटकाला सुरुवात होईल. नंदन पाटील पुन्हा एकदा ऑलिंपिक मार्कवर असतील. आपलं वैयक्तिक खेळातून दुसरं आणि सांघिकरित्या तिसरं षटक चौथं षटक टाकण्यासाठी 3 षटकाचा खेळ संपला गेलाय.
त्यानंतर नंदन आपला मोर्चा सांभाळतायत. पहिला चेंडू अगदी स्लॉट मध्ये त्याचा चांगल्यापैकी चेंडूला फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहिला आणि क्षेत्ररक्षक जे लॉंग आणलाय अतिशय सुंदर झेल घेऊन विकेट प्राप्त करतायत. ते नंदन चांगली फटकवण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत राहिला आणि मात्र सुंदर एकच विकेट घेत असताना फलंदाज झेलचित झालेत. बाद होताना संघाचा दुसरा गडी बाद यावेळेस अनिकेत बाद झाले आणि 2 गडी बाद धावसंख्या फलकावर स्थिरावली आतापर्यंत ती 38-38. तर नवीन फलंदाज मैदानात जातील दीपक पाटील. 40+ खेळाडू होतोय. एक 40+ खेळाडू अगदी पहिल्या 4 क्रमांकावर पाठवणं गरजेचं असतं नियमाप्रमाणे या स्पर्धेतल्या आणि त्यामुळे त्यांना अगदी पाठवलं गेलंय. ते मैदानातून या क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर त्यांना मात्र मैदानात पाठवलं गेलं. बघूया संघासाठी कशा प्रकारे ते खेळ करतील, कारण आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. सुरुवातीला हार्दिक बाद झाले, त्यानंतर आता अनिकेत बाद झाले आणि षटकातील नंतरचा दुसरा चेंडू त्यावर अगदी चांगल्यापैकी फटकवताना आपलं वैयक्तिक सुरुवात करतात खातं उघडताना दीपक. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचतीये ती धाव फलकावर 39. 2 बाद 39 धावा. हार्दिक यांनी 21 धावा केल्या तर 9 धावांची खेळ करून बाद झाले अनिकेत. तर प्रत्येक खेळाडूचं आपण विश्लेषण इथे सांगतोय. या दरम्यान या षटकातील तिसरा चेंडू इथे मात्र फटका पासला. बघूया चेंडू जवळजवळ जास्त उंच गेला, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचताना प्रयत्न होतोय. जजमेंट तर झाला आणि अतिशय चांगला झेल कॉन्टॅक्ट बॉल करताना इथे मात्र फलंदाज प्रशांत शेलार ज्यांना सुद्धा मैदान सोडावं लागेल. तिसरा फलंदाज मात होताना आपण पाहतोय संघाचा. 3 गडी बाद होम स्ट्रायकर संघ थोडंसं आता मात्र थोडंसं बॅकफुटला जातो की काय असं वाटलं, कारण सुरुवात अगदी दामदार झाली होती, परंतु इथे सलग विकेट आल्यात या षटकामध्ये 2. त्यामुळे नंदन यांनी खूप चांगल्यापैकी ब्रेक थ्रू दिलेत संघाला. 2 गडी बाद करताना या षटकामधून 3 चेंडूमध्येच 2 फलंदाज बाद करून आपली जबाबदारी त्यांनी चांगल्यापैकी निभावली आहे. पहिल्या षटकात सुद्धा त्यांनी 1 विकेट मिळवली, म्हणजे कधी 3 गडी जे बाद झाले आतापर्यंत हे 3 गडी बाद करण्याचं श्रेय नंदन पाटील यांना. तर 4थं षटक सध्या आपण बघतोय. या 4थ्या षटकातील 3 चेंडू संपल्यात आणि संघाची धावसंख्या पोहोचले फलकावरती 39. यानंतरचा होणारा सामना SS फायटर वर्सेस आबिर 11 आरपी लायन. दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचे. पहिली इनिंग, या मॅचची पहिली इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. चला दोन्ही संघांनी कृपया याची नोंद घ्या आणि लगेच आपण आपली पावलं इथे पडली पाहिजेत टॉस करण्याकरता. तर सध्या आपण पाहत असाल या सामन्यातून एक चांगल्यापैकी तिथे फेक नुकतीच पाहायला मिळाली, होती फेक तेवढीशी क्लिअर नव्हती आणि त्यामुळे त्याचा फायदा घेत असताना धावा वाढल्या गेल्यात. तर या दरम्यान आपण पहिला सिरगी एक चांगली गोली झाली नुकतीच या चेंडू डॉट हाताना नवीन फल. तर नवीन फलंदाज आपण पाहिले असेल भूषण झाले होते मैदानामध्ये आणि संख्या पहिली तर फलकावर पोहोचलेली ती 41 धावा 41. 5 चेंडू संपले या षटकातले. तर पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर 1 धाव आली, त्यानंतर वाईट चेंडू आला, विकेट आली आणि त्यानंतर डॉट आणि त्यानंतर 2 धावा आल्या. अशा एकंदरीत आपण पाहतो या षटकातले खेळ झाला आता. तर या षटकातला अंतिम चेंडू
नंदन यांचा हा फटका एका निश्चितच चांगल्यापैकी चेंडू फटका फसला आणि चेंडू हवेत असताना स्वतः चेंडूवर नियंत्रण करतायत नंदन आणि आणखी एक सफलता आपल्या खिशात टाकली आहे. अतिशय जबरदस्त दर्जेदार त्यांची गोलंदाजीचा पृथक्करण पाहायला मिळाला आणि आपला वैयक्तिक कोटा संपवला 2 षटकांचा. तर एकंदरीत संघासाठी 4 षटकं संपली गेली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या थांबली गेली पलकावर ती 41 या सामन्यातून नंदन यांनी खूप जबरदस्त परफॉर्म दाखवला. तब्बल 4 गडी बाद केले ती या सामन्यामध्ये आणि आपला चांगला परफॉर्म दाखवत असताना साई बालाजी संघ पण आपल्याला वॉर्निंग असेल बघा. खूप वेळ तुम्ही घालवता अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागेल. 4 षटकं संपली गेलीत. 4 षटकाचा खेळ संपला गेला आणि आतापर्यंत धावसंख्या 41. 4 बाद 41. अंतिम षटकाला सुरुवात. तर नवीन गोलंदाज आपण होतोय, नवीन चेहरा पाहायला मिळतोय. दीप बागुल एक युवा रायझिंग प्लेअर आपण होतोय. या सामन्यातून सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक सुरू होतंय. अगदी आपण पाहिलं असेल खरेली गावाला नेहमीच बिलॉंग करणारा खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. निश्चितच युवा जोश हे पाहायला मिळेल या सामन्यातून या अंतिम षटकामधला. तर इथून बघूयात होम स्ट्रायकर संघ कशा पद्धतीने रणनीती आखेला अंतिम षटकामध्ये. शेवटचं षटक आहे मैदानातला आणि आतापर्यंत धावसंख्या पहिली तर 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 41. नवीन षटकातील पहिल्या चेंडूवर दीपेच्या हवारपणे चेंडूला टॅप केला केवळ आणि एक सिंगल धाव घेत असताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 42 रन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन विशेषतः अबीर 11 वाडा संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी संघ SS फायटर संघ आपल्याला आपल्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लवकरात लवकर जरा टॉस बॉक्स मध्ये जोडलं जायचं आहे. तर या अंतिम षटकाचा सध्या आपण खेळ पाहत असाल. षटकातील दीप यांचा पुढचा इथे चेंडू याचा चांगला फटका एक्स्ट्रा कवरच्या बाजूचे क्षेत्ररक्षक चेंडूवर झपाट्याने येत आहेत. तोपर्यंत फलंदाजांनी देखील 2 धावांचा मजसूबा ठेवला आणि चेंडूवर फेक चांगली नव्हती, त्यामुळे कदाचित तिसरी देखील धाव मिळू शकते. आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावची स्वरूपात इथे बाजू क्रीज सोडल्यानंतर फलंदाज इथे बाद झालेत. 2 धावा तर जोडल्या गेल्या. या 2 धावांनीच संघाची धावसंख्या वाढली गेली. आतापर्यंत धावसंख्या 44. तर दीपक पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात. तर आतापर्यंत पाहिलं तर या षटकामधून 3 चेंडू संपले गेलेत. तर प्रणित पाटील आपण होते नवीन फलंदाज आले होते मैदानात आणि ते पण त्यांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज बाद होतील. आणखी एक विकेट गोल डाऊन. विकेटवर मात्र आपण पाहिलं असेल की आतापर्यंत 5वा गडी बाद झाला. सगळ्याचा 5 गडी बाद धावसंख्या जी थांबली गेली ती 44. आतापर्यंत 4 चेंडू संपले गेलेत या षटकातले. तर हरेश पालवी सरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत या सामन्याची, तेव्हा आपण विनंती असेल की या आपण टॉस बॉक्स मध्ये
तर आता आपण पाहतो या षटकातील अंतिम षटकाचा जो खेळ त्यातील आतापर्यंत 5 चेंडू संपले गेलेत आणि आणखी एक फलंदाज जिथे आपण पाहतोय की विकेटवर विकेट चालल्या असताना नुकताच षटकार आलाय. पुढच्या चेंडूवर षटकार ठोकत असताना संघाची धावसंख्या आता पोहोचलेली ती धाव फलकावर 51 म्हणजे नक्कीच एक फायटिंग मॅच इथे होऊ शकते. फायटिंग स्कोर आतापर्यंत पुढे चाललाय तो सामन्यातला. अजून एक चेंडूचा खेळ ते शेष राहतोय या अंतिम षटकामधून. 5वं षटक आणि शेवटचं षटक जे आपण पाहतोय दीप बागुलेंचं. अगदी युवा खेळाडू आहे, परंतु युवा खेळाडूने अगदी पहिल्या 4 चेंडूवर आपली हुकूमत दाखवली होती, चांगली गेम केली होती. परंतु नुकताच या चेंडूवर 5व्या चेंडूवर षटकार आला आणि गणित थोडीशी बदलली. चेंडू हरवल्यानंतर नवीन चेंडू दिला जाईल. मग तो शेवटचा चेंडू का असेना. हॅलो मॅच बॉल आहे तोच घ्या. तर शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंग मधला. शेवटचा आपण पाहूया शेवटच्या चेंडूवर काय जे घडेल. तर आतापर्यंत नक्कीच 5व्या चेंडूवर षटकारल्यानंतर धावसंख्या पोहोचते 51 धावा 51. दीप बागुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असेल. अगदी युवा रायझिंग गोलंदाज. इथे मात्र चेंडू जाऊ दिला. पंच आपल्याकडे वळत असताना वाईड घोषित करतायत. एक एक्स्ट्रा धाबेने संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर 52. तर नवीन खेळ असल्यामुळे काही चुका होत आपण पाहतोय होत असताना थोडंसं प्रेशर असेल या मोठ्या सामन्याचं. कारण अगदी पाहतोय तालुक्यातील एक सर्वोत्तम स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं तर कुणबी क्रिकेट लीग 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम आणि त्या स्पर्धेत खेळणं हे एक मोठं भाग्य मी म्हणेन. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं एक मोठी स्पर्धा आपल्या खेळायला मिळावी आणि ते स्वप्न अगदी बऱ्याच खेळाडूचं पूर्ण होताना आपण पाहत चाललं. दरम्यान तिथे अंतिम चेंडूवर सहजतेने इथे धावा मिळवल्या गेल्या आणि इथे समाप्ती होते पहिल्या इनिंगची. या पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या बरोबर पोहोचली ती 53 आणि विजयासाठी असतील लक्ष ते 54 धावांचं. त्यानंतर जाऊया यापुढील होणाऱ्या सामन्याच्या टॉस कडे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित कुणबी क्रिकेट लीग 2026. दोन संघ आपण एका बाजूने बघतोय. अबीर 11 आरपी लायन्स त्यांच्या विपक्षामध्ये SS फायटर्स. नाणेफेक केली जाते सावली क्रिएशनच्या सर्वेसर्वा हरेशजी पालवी यांच्या शुभ हस्ते. मॉर्निंग कॉलिंग दिली होती. मॉर्निंग नाणेफेक जिंकलात आपण. आपला निर्णय काय असेल. मी गोलंदाजी करेन. प्रथमतः आपण गोलंदाजी स्वीकारत आहात. अगोदरच्या सामन्यामध्ये अगदी आपण जलद गतीने विजय संपादित केला होता. तर तुम्ही या सामन्यासाठी काय विशेष रणनीती आखली आहे की मागच्या सामन्याप्रमाणे त्याच प्लॅटफॉर्मवर मी पुढे झाले. मगाशी पण आम्ही गोलंदाजीच केलेली. मगाशी टॉस हारलेलो पण आता टॉस जिंकून आम्ही गोलंदाजी घेतली आणि स्कोर जसा होईल तसे आम्ही रणनीती करू. नक्कीच दुपार सत्र आहे. SS फायटर संघ आपण नाणेफेक पराभूत झालेत. प्रथमतः आपल्याला फलंदाजी स्वीकारायची आहे. तर किती धावसंख्येपर्यंत एक मजल मारण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच आम्हाला जवळजवळ 70 ते 75 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आमचा. कारण बॅट्समन तसे आमच्याकडे बघितलं तर ओपनिंगला सुद्धा चांगले आहेत आणि मिडल ऑर्डर सुद्धा चांगली आहे. नक्कीच. आणि शेवटचा प्रश्न असेल वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग या स्पर्धेविषयी काय म्हणाल. काय आयोजनाबद्दल अगदी थोडक्यात आपल्याला काय 2 शब्द म्हणाल. यस नक्कीच. मी यावर्षी तरी पहिल्यांदा खेळतोय पण जे आयोजन नियोजन आहे ते अतिशय अप्रतिम म्हणता येईल. कारण जी कमिटी आहे ती खूप मेहनत घेऊन चांगलं एक आपल्याला पिच त्यानंतर एक मैदान चालू करून दिलेलं आहे. तर त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार. एक चांगला प्लॅटफॉर्म नवीन खेळाडू तसेच वाडा विक्रमगड आपली जी एकजूट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच आपण याच्यात सर्व यशस्वी होऊ. धन्यवाद तुम्हाला. सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. त्यानंतर जाऊयात मैदानामध्ये. एका बाजूने आपण बघतोय श्री बालाजी चॅम्पियन त्यांच्या विपक्षामध्ये ओम स्ट्रायकर्स. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक झाली आहे. SS फायटर्स त्यांच्या विपक्षामध्ये अबीर 11 आरपी लायन्स. ज्यात अबीर 11 आरपी लायन वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यानंतर जाऊया ओव्हर टू कॉम बॉक्स.
53 धावसंख्या उभारली गेली, 54 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अगदी ट्रॅव्हल झालाय. अकाउंट ओपनिंग झाली आहे, श्री गणेशा झालाय. पहिला चेंडू नंदन पाटील, एकेरी धावेने मात्र अकाउंट ओपनिंग झालाय, श्री गणेशा झालाय. धाव फलक खाते ओपन केलं गेलंय 1 या धावसंख्येने. पहिल्या चेंडूवर एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. त्यानंतर स्ट्राईक एंडवर सज्ज असेल शुभम आणि नंदन. जोडी मैदानामध्ये आपण बघू शकाल. तर गोलंदाजी मार्कवर अनिकेत, एक विनंती असेल, आपण अतिरिक्त वेळ दवडला जातोय, याचा कुठेतरी मात्र मर्यादा आणल्या पाहिजेत. अगदी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत. स्विंग अँड मिस, वॉट बॉलिंग, दर्जेदार. काय टप्प्यावर चेंडू हाताळला गेला, वेगवान. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला गेला, विसावला गेला डॉट स्वरूपामध्ये. निर्धाव. रिस्की धाव मात्र अचूक फेकी केली गेली आहे. 1 धाव मात्र पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी एका कॉलवर धाव घेतली गेली आहे. आखो में इशारा हुआ. नंदन आणि शुभम यांच्यामधील जुगलबंदी, फक्त एका इशाऱ्यावर 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये मात्र अप्रतिम. अनिकेत टू नंदन, क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पूर्ण, दुसरीचा नाही. या एकेरी धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेने मात्र जर बघायला गेलं तर धाव फलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. 54 धावांचं एक समोर लक्ष ठेवलं गेलंय. म्हणजे जर बघायला गेलं तर 10.75 ची सरासरी गरजेची होती. आता मात्र एकंदरीत 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 3. मोठा फटका सजवला जाईल का? यस, ऑन डिमांड कलाइया मोरडी, आणि चेंडूला मात्र फक्त दिशा दिली गेली आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, चौकार. शुभम याच्याकडनं मात्र अगदी आक्रमण केलं गेलंय. चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 38 सर्कल. अगदी आपण बघू शकाल षटक क्रमांक 1 प्रगती पथावर असताना मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी करायची असेल तर क्षेत्ररक्षकांचं जाळं मात्र भेदणं गरजेचं असतं, आणि त्याचाच प्रत्यय बघायला मिळाला. फक्त चेंडूला दिशा दिली गेली. आउटफुल सुपर फास्ट, सीमा पार, चौकार. यावेळेस मात्र अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालं नाहीये. डॉट स्वरूपात मात्र झाली आहे. चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 1. पहिलं षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं केली जाते. षटक क्रमांक 1 अनिकेत लाटे याच्याकडनं मात्र गोलंदाजी केली गेली. या षटकात फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्यात. जागेत चौकार जरूर होता, मात्र 7 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. षटक क्रमांक 1 समाप्तीस आले. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्गावर सज्ज संघ मालक कर्णधार हार्दिक पावडे, होम स्ट्रायकर संघाचा कर्णधार. ऍक्शन आपण पाहू शकाल. त्याच्या विपक्षामध्ये नंदन पाटील, वाडा टेनिस क्रिकेटचा एक उगवता सितारा, तसेच कोंडले गावची आन बान शान, अभिमान, सन्मान नंदन पाटील इन ऍक्शन आपण पाहू शकाल. त्याच्या विपक्षामध्ये आलोंडे गावचा एक सितारा, अगदी अनेक स्पर्धांमध्ये मोठ्या खेळा बघतो. यावेळेस मात्र जुगलबंदी. स्विंग अँड मिस. पहिल्या चेंडूवर मात्र गोलंदाजाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. हार्दिक पावडे सुरेख, अगदी भन्नाट वेगात चेंडू हाताळला गेलाय. लो बाउन्स चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. फलंदाजाकडे क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप मिड विकेट स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न असावा. त्यानंतर पुनश्च एकदा हार्दिक टू नंदन. यावेळेस फलंदाजापासून अतिरिक्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, वेगवानरित्या चेंडू निघून गेलाय. फलंदाज मात्र नक्कीच 2 चेंडू सलगचे निर्धाव हाताळले गेलेत.
कुठेतरी मात्र फलंदाजावर दबाव असेल, दडपण असेल, प्रेशर सिच्युएशन मध्ये मात्र अगदी माहिर खेळाडू समजला जातोय तो नंदन पाटील इन ऍक्शन. नंदन याच्याकडनं मोठा फटका सजवला जाईल का की सिंगल डबल वर भर दिली जाईल. वेळेस सफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळेल, दुसरीचा प्रयत्न रिस्क असू शकते. आणि बघतात पूर्वी 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी नक्कीच ताळमेळ या फलंदाजामध्ये अप्रतिम बघायला मिळतोय. एकंदरीत जर बघायला गेलं तर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. अगदी या मॅन्डेटरी पॉवर प्ले या षटकामध्ये एकंदरीत 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करण्याची मुभा असते. जर एकंदरीत बघायला गेलं तर एक डीप स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. क्षेत्ररक्षणानुसार जर बघायला गेलं तर चेंडूला मात्र 3 चेंडू. तीन चेंडूंची समाप्ती झाली आहे. नंदन पाटील आक्रमण करेल काय, प्रहार करेल काय, कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपात चेंडूची झाली आहे समाप्ती. यावेळेस मात्र अतिरिक्त उसळी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. काय भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते इन ऍक्शन. द प्राइड ऑफ अलोंडे हार्दिक पावडे. षटक क्रमांक 2 पुढील चेंडू 5वा चेंडू. यावेळेस झेलला संधी, बडी मछली जाल में. हार्दिक पावडे विकेटचा पतन. नंदन पाटील बॅक टू द आउट. बडी मछली जाल में या सामन्याच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे विकेटचं पतन. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना एकंदरीत जर धावसंख्या बघायला गेलं तर 9. 54 धावांचं एक लक्ष्य समोर ठेवलं गेलं होतं. 45 धावांची अजूनही गरज. षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू. अजूनही 19 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 45 धावांची गरज. त्यानंतर पुढील फलंदाज मयूर. मयूर इन ऍक्शन आपण पाहू शकाल. मयूर याच्या षटकार हॅट्रिक साठी सचिन पष्टे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जाते. पहिला चेंडू अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, एक टप्पा, चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार, दमदार चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या जर बघायला गेलं तर धाव फलक 13 ऑन बोर्ड 13.
तसं फेअर डिलिव्हरी आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लगेच. अतिरिक्त वेळ दवडला जातोय. सामना क्रमांक 4. एका दिवसामध्ये आज 10 सामने खेळवायचे आपल्याला. चौथा सामना मैदानामध्ये सजतोय. 2 वाजून गेलेत. कुठेतरी वेळेची मर्यादा आपण लक्षात घ्यायची आहे. याच षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र जर धाव फलकावर बघायला गेलं तर 13 ऑन बोर्ड 13 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. यावेळेस झेलला संधी. यस झेल पकडला जातोय. बडी मछली जाल में. हार्दिक पावडे याच्याकडनं होणार नाहीये चुकी. गोलंदाजी मात्र आपण पाहू शकाल. अनिकेत लाटे सज्ज असताना पहिलं षटक क्रमांक 1 ज्याने हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी केली आहे, तोच मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. एक महत्वाच्या विकेटचं पतन केलं गेलंय. शुभम याची विकेटचं पतन झालंय. त्यानंतर मात्र साईनाथ पष्टे इन ऍक्शन आपण बघू शकाल. एक श्री बालाजी चॅम्पियन संघ जो पहिला सामना विजयी झालाय त्याचा मॅन ऑफ द मॅच ठरले होते ते साईनाथ पष्टे इन ऍक्शन आपण पाहू शकाल. 6 चेंडूंमध्ये अगदी 5 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या मार्फत बघायला मिळालाय. तब्बल 41 धावांची एक इनिंग साकारली होती. याचा स्पीडअप करायचं, घाई करायची आहे. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन इन ऍक्शन साईनाथ. त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्कवर अनिकेत लाटे. अनिकेत टू साईनाथ. नॉन स्ट्राईक एंडवर मयूर गोतारणे. स्विंग अँड मिस. व्हॉट अ बॉलिंग. भन्नाट वेगात मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला गेलाय. टप्पा पडल्यानंतर जी अतिरिक्त वेगाने चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कनेक्शन म्हटलं कुठल्याही प्रकारे झालं नाहीये. निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची समाप्ती. डॉट डिलिव्हरीज. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 3 तिसरा चेंडू. यावेळेस झेलला संधी. बडी मछली जाल मयास. प्रसाद याच्याकडनं होणार नाहीये चुकी. विकेटचं पतन. साईनाथ पष्टे यांना जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर आणखी एक मोठी विकेटचं पतन झालंय. बडी मछली जाल में. साईनाथ पष्टे बॅक टू पेव्हलियन. नेक्स्ट बॅटर रोशन बागुल. त्यांच्यावर मात्र नक्कीच एक जबाबदारी असेल. नॉन स्ट्राईक एंडवर मयूर गोतार. स्ट्राईक एंडवर रोशन बागुल. गोलंदाजी मार्कवर अनिकेत लाटे. एक महत्वाची इनिंग साकारावी लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. तरच कुठेतरी या 54 धावांच्या आव्हानाचा जर यशस्वीरित्या पाठलाग करायचा असेल तर प्रति षटक किमान 2 मोठे फटके सजवावे लागतील. षटक क्रमांक 3 चौथा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेस मात्र अगदी चेंडूला सन्मान दिला गेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला फक्त दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षकाकडे झाले पंबलिंग. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस. एक धावेला मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण देखील झाल्यात. धाव संख्या 15 ऑन बोर्ड 15. अजूनही 39 धावांची गरज. 14 चेंडू 39 धावा. अगदी शेवटच्या 2 षटकांमध्ये किती धावा ठेवल्या जातील त्या दृष्टिकोनातून हे 2 चेंडू महत्वाचे.
रोशन बागोल अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरी निर्धाव. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. कशा प्रकारे शेवटचा फटका सजवला जाईल. 13 चेंडू 39 धावा. विजयासाठी 13 चेंडू 39 धावा एक मोठं आव्हान समोर जरी वाटत असलं तरी एक शेवटचा निर्णायक चेंडू त्याच्यावर जर मोठा फटका सजवला गेला तर नक्कीच धावगती कुठेतरी आवाक्याच्या बाहेर आहे ती आतमध्ये येऊ शकते. अंतिमचा चेंडू ऑन डिमांड चेंडूला हवाई सफरवर तर पाठवलाय. झेलला संधी आणि होणार नाहीये चोके. अमित यांच्याकडून मात्र एक सुरेख असा झेल पकडला गेलाय. सीमा रेषेवर तैनात केले गेले होते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. रोशन बागुल याच्याकडे मोठा फटका मोठा प्रहार सजवण्याचा प्रयत्न होता. चेंडूने उंची जास्त गाठली गेली आहे. डिस्टन्स मात्र कमी ट्रॅव्हल झालाय आणि विकेटचं पतन. बडी मछली जाल में. आता मात्र 12 चेंडू आणि 39 धावा. यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी मात्र दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. अगदी या इनिंगचा शेवटचा चेंडू हाताळल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. भूषण पाटील इन ऍक्शन आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना षटक क्रमांक 4 12 चेंडू 39 धावा. मयूर गोतारणे इन स्ट्राईक वर आपण बघू शकाल. ज्याच्या प्रति षटकारासाठी अगदी बक्षिसांची खैरात केली जाते. प्रति षटकासाठी 100 रुपयांचं पारितोषिक यतीश पाटील सरसोल यांच्याकडून जाहीर केलं जाते. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक. असं एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. अजून 11 चेंडू 38 धावा. यावेळेस फ्लॅट. दॅट्स अ ह्यूज षटकार. चेंडू जाईल सीमा पार षटकार. त्यानंतर भूषण पाटील इन ऍक्शन. आपण त्यांना मात्र आता विकेटचं पतन करावं लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. भूषण पाटील यांच्या विकेट हॅट्रिक साठी डॉक्टर संकेत हरड गारगाव यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. विकेट हॅट्रिक साठी भूषण पाटील. त्यांचे मित्र डॉक्टर संकेत त्यांचा भाचाकडनं बक्षीस लावलं जातंय. झेलला संधी. टप्पा मात्र अगदी पुढे पडतो. 1 बाउन्स आणि चेंडू मात्र अलॉंग दी कार्पेट. आउटफील्ड सुपर फास्ट. सीमा रेषा पार. चौकार 4. धावफलक 26 ऑन बोर्ड. अजूनही विजयासाठी 28 धावांची गरज. 9 चेंडू 28 धावा. 9 चेंडू 28 धावा. स्ट्राईक एंड वर आपण पाहू शकाल विशाल त्याच्या बॅट मध्ये एक षटकार आणि चौकार जरूर आलाय. या षटकातील पुढचा चेंडू चौथा चेंडू. आता मात्र गोलंदाजावर दडपण असेल. यावेळेस आपटलेला चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेऊन चेंडू निघून जात होता. त्याला मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्यामध्ये अपयश आलंय. मिस हिट म्हणू शकतो त्याला. 1 धाव मिळते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचल. 27 ऑन बोर्ड 27. अजूनही 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. 8 चेंडू 27 धावा. षटक क्रमांक 4 मधील शेवटचे 2 चेंडू निर्णायक चेंडू. यावेळेस झेलला संधी. होणार नाहीये चुकी. बडी मछली जाल में. मयूर गोतारणे याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं झालंय पतन. 7-27. अगदी ओम स्ट्रायकर्स पहिला सामना पराभूत झाले होते.
त्यानंतर मात्र पहिल्या विजयाकडे कुठेतरी वाटचाल करतायत का, कारण अजूनही समोर 7 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. तर एका बाजूने श्री बालाजी चॅम्पियन्स बालाजी ग्रुप्स यांचा संघ, मालकीचा संघ पहिला सामना विजयी झालाय. त्यानंतर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानामध्ये इन ऍक्शन आपण पाहू शकाल. प्रत्येक संघाला अगदी बघायला गेलं तर 4 सामने खेळायचे आहेत. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल ऋषी. तर गोलंदाजी मार्कवर असेल पुनश्च एकदा भूषण पाटील, ज्याच्या षटकातील असेल अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. यावेळेस लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षकाकडनं बॉम्बलिंग होते. एकीला दुसरी मध्ये कन्वर्ट केलं जाईल का? यस, 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेने मात्र धाव फलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल. 29. विजयासाठी 25 धावांची गरज. 6 चेंडू 25 धावा. अंतिमचं षटक, निर्णायक षटक. एक मोठी धाव संख्येत जरूर पाठलाग करावा लागेल. 6 चेंडू आणि 25 धावा. नो मीटिंग्स, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचे. गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द करायचे. 6-25 म्हणजे या आव्हानाचा पाठलाग करणं तेवढं सोपं नसेल. त्यासाठी मात्र सातत्याने मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू 25 धावा. निर्णायक षटक, पहिला चेंडू. यावेळेस झेलला संधी होईल का? हार्दिक तावडे चेंडू पर्यंत येतोय. एक सोपा लॉलीपॉप, झेल मात्र सोडलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न खराब पैकी तिसरीचा प्रयत्न केला जातोय का? 2 धावा तर मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात. थर्ड अंपायर इष्टाकडे मात्र डिसिजन पेंडिंग कळवला जाईल. अगदी 2 धावा तर मात्र सहजरित्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. तिसरीसाठी प्रयत्न केला गेला. मिसकम्युनिकेशन, कुठेतरी मात्र ताळमेळचा अभाव बघायला मिळाला. असं नॉट आउट. अगदी सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये दाखल झाले. 5 चेंडू 23 धावा. यावेळेस लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार, षटकार. 6. मॅच अभी भी खत्म नहीं हुई है. एक स्लॉट डिलिव्हरी, त्याला मात्र हाताळलं गेलं आणि फटका सजवला. सीमा पार, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. चार चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 4-17 म्हणजे जर 2 षटकार लगावले गेले तर उर्वरित 2 चेंडूवर 3-4 धावा येऊ शकतात. म्हणजे किमान 2 मोठे फटके सजवावे लागतील. अक्षय याच्या विरोधात कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कारण फ्लॅट बॅटेड फटका जरूर बघायला मिळाला. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिले, पाठवून दिलाय. सीमा पार, षटकार. 4 चेंडू 17 धावा. लोअर फुल टॉस, एक सुवर्ण संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं करण्यात मात्र कुठेतरी अपयशी ठरले. कारण जर बघायला गेलं तर स्क्वेअर लेग टू फाईन लेग टार्गेट करण्याचा एक चांगला प्रयत्न होता, मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. फुल टॉस, त्याला मात्र फुल टोल वसुली करण्यात आलंय अपयश. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन. 3 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज.
धावसंख्या 38. 38 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. अजूनही 3 चेंडू आणि 16 धावा. 3-16 महत्वाचा चेंडू, निर्णायक चेंडू. अगदी ऑफ साइडच्या दिशेने शपल लावून फटका सजवण्याचा प्रयत्न. याच धावचित स्वरूपात मात्र फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. आता मात्र संघ कुठेतरी अडचणीत ठरतोय, कारण आता मात्र विजयासाठी गरज असेल. 2 चेंडू 16 धावा. नो मीटिंग्स. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तसेच SS फायटर्स त्यांच्या विपक्षामध्ये आबिर 11 RP लायन्स. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचंय. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन प्रदीप. 2 चेंडू 16 धावा. एखादा जर अनऑफिशियल चेंडू हाताळला गेला तर मात्र नक्कीच सामन्यात रंगत कायम राहील. 2-16 अगदी प्रत्येक दिवसामधून आपण जर बघायला गेलं तर 2 संघ क्वालिफाय होणार आहेत. प्रत्येक दिवशी एकंदरीत 5 संघांचा सहभाग. त्यासाठी जर बघायला गेलं तर नेट रन रेट देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. त्यामुळे उर्वरित 2 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल. स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरीज निघून जाते. एक फुलटॉस चेंडू होती, सुवर्ण संधी होती. चेंडूला फक्त दिशा द्यायची होती. अगदी बॅटची हलकीशी एज लागली असती तरी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाण्याची शक्यता होती, मात्र कनेक्शन झालं नाहीये. गोलंदाजाकडनं मात्र जर बघायला गेले तर सातत्याने फुलटॉस चेंडू हाताळले गेलेत, मात्र त्याचा समाचार घेण्यात कुठेतरी फलंदाज कमी पडलेत, अपयशी ठरलेत. अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. विजयासाठी 16 धावांची गरज. शेवटचा चेंडू देखील झालाय. निर्धाव स्वरूपामध्ये समाप्ती झाली आहे. ओम स्ट्रायकर्स या ठिकाणी मात्र विजयी होत आहेत. तर अगदी पहिला विजय आपल्या पारड्यात पडतोय. तर श्री बालाजी चॅम्पियन्स यांच्या नशिबी मात्र अगदी दुसऱ्या सामन्यामध्ये पहिला पराभव येतोय. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये ते विजयी